शेठ नमस्कार. नमस्ते. परिचय सगळ्यांना झाला, सगळ्याच महाराष्ट्राला झाला. हो. श्रीमंत बैलाचे श्रीमंत मालक. काय सांगाल कालचा पेडगावचा मैदान आणि कालचा गुलाल हो आणि आज आदतचा पुन्हा एकदा आदतमध्ये नशीब आजमावणार? हो 100%. कोणासोबत पळताना दिसेल शंभू? शंभू आहे आपल्या स्पायडर म्हणून वासरू आहे. बर, कुठला? आपलं तिथलंच आहे, जवळचं कळंबेमधलंच आहे. त्याच्याबरोबर पाळताना किती वेळ गटात पळताना दिसेल? तो 54 गटात पाळताना दिसेल. तास 4 नंबर. आणि चिमण्याचं कसं नियोजन असेल? चिमण्याचं आपलं कंदोरचा राजा आणि चिमणे उर्मिला ताईंचा. बरं, काल का नाही पळाली मग ही गाडी कंदूरचा राजा आणि चिमण्या? नाही, ते आदतला आमचं नियोजन झालं होतं. त्यांचं पहिलंच ते अर्जुन ते नियोजन झालं होतं. फोन आले होते मला, पण ते आदतला आणायची ठरली होती गाडी, त्याच्यामुळे म्हणलं 2 दिवस नको. बरं, आज आणि चिमण्या किती वेळ गटात आहे? चिमण्या 78 नंबर गटात आहे. तास त्याला मला वाटतं 3 नंबर तास आहे. काय वाटतं चिमण्याची आणि कंदूरच्या राजा? कारण की चिमण्या पण टॉपचा बैल आहे आणि आदतला जर म्हटलं तर सध्या कंदूरच्या राजाची मोठी चर्चा आहे. आणि उर्मिला ताईंची नवीन खरेदी. हो, उर्मिला ताईला गिफ्ट देणार का तुम्ही? 100% आहे. परमेश्वराच्या मनात म्हणूनच ते जुळून आलेलं आहे सगळं नियोजन. त्यांच्या हिशोबाने त्यांना मिळेल रिझल्ट तसा, असं मला वाटतं. कारण दोन्ही खांद्याची दोन्ही बैल पाळणार आहेत, त्याच्यामुळे मला नाही वाटत गाडीला काय अडचण येईल. टॉपची खरेदी करण्यात तुम्ही माहिर आहे. कंदूरचा राजाविषयी तुमच्या डोक्यात होतं काही असं? नाही, कंदूरचा राजा मी सगळ्यात आधी मागितला होता. दत्ता शेटला आहे ना, सगळ्यात आधी मागितला होता, पण व्यवहारात जुळवाजुळव झाली नाही आमची. आणि त्यांचे ना आमचे घरगुती संबंध आहेत चांगले, म्हणजे क्लोज आहेत. त्यांनी तरी म्हणजे आता तो 50% दिला बैल, पण आपल्याला स्वतःला वैयक्तिक एकट्या करता खरेदी देत होते ते. किती रक्कम? त्यावेळेस मी राजा 36 लाखाला मागितला होता मी स्वतः. किती दिवसापूर्वी? या गोष्टीला म्हणजे आपला चिमण्या घ्यायच्या अगोदर 1 महिनाभर अगोदर बोलणी झाली होती. पण कसं आहे, शेवटी प्रत्येकाचे विषय असतात, कुठं सोडायचा कुठं नाही, त्याच्यामुळे तेवढ्या पुरताच तो विषय होऊन गेला. पण ते घरगुती म्हणजे एकदम त्यांची मुलं आपल्या बैलांमागं असतात, आपली पोरं राजाच्या मागं असतात, ते घरातल्या गतच. आणि ते नियोजन बी त्याच प्रकारे झालेलं आहे सगळं. आज काय वाटतं, आज राजा कसं का म्हणजे काय काही कारनामा होईल? कारण की चिमण्या आणि राजा म्हटल्याच्या नंतर काही वेगळी गाडी म्हणजे दिसेल लोकांना. व्यवस्थित व्हायलाच पाहिजे सगळं. काय असं म्हणजे मला नाही वाटत काय अडचण येईल म्हणून. जॉकी कोण असणार? आपले शाकीरबाई. शुभेच्छा तुम्हाला. आणि काल गुलालात राहिले, आजही तुम्ही गुलालात राहो. आणि उर्मिला ताईंच्या 2 दिवसापूर्वी झालेली खरेदी कंदूरच्या राजाला आणि उर्मिला ताई आणि माणिक शेठ यांना तुम्ही एक माझे म्हणजे पूर्ण मागच्या वेळेस अर्जुनन ती गाडी पळाली होती ना चिमण्या, त्यावेळेस तर ताईंना शब्द दिला होता, ताई भाऊ या नात्याने म्हणलं 100% तुम्हाला हिंद केसरी करायचा प्रयत्न करू. हा शब्द शाकीरबाईंनी आम्ही दिला होता त्यांना. आणि त्यांचा मला काल फोन बी आला होता, म्हणले दादा परमेश्वराच्या मनात होतं म्हणून ते सगळं जुळून आलेले आहेत गोष्टी. शब्दाची पूर्तता होणार आणि कुठेतरी यश प्राप्ती होणार. 100%. नक्कीच. धन्यवाद शेठ. धन्यवाद.